नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण असे काही साधे आणि सोपे उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता ऊर्जा राहील आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाईल. यासाठी असे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या वातावरणामध्ये झालेला बदलसुद्धा तुम्ही नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला वरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पहिली गोष्ट ती म्हणजे मैत्रिणींनो, महिलांनी दररोज सकाळी लवकर उठून आपलं घर झाडून स्वच्छ पुसून करून घ्यायचं. घरातील फरशी दररोज पुसायची आणि फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकून त्याच्यानंतरच फरशी पुसून घ्यायची. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरातील प्रत्येक खोलीमध्ये एका वाटीत थोडं खडे मीठ घालून ठेवायचं आणि मिठाला जर पाणी सुटलं तर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आणि मीठ बदली करून परत नवीन मीठ त्या वाटीमध्ये ठेवायचं. आता हे मीठ ठेवत असताना वाटी तुम्ही काचेची घेऊ शकता किंवा स्टीलची असेल तरीही चालेल, जर काचेची घेतली तरीही चालेल. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे रोज घराचा उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा. दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम असं रांगोळी काढायची. 15 दिवसाला घरातील जाळे जळमटं स्वच्छ करायचं. घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलायच्या आणि घरातील सगळे पडदेसुद्धा दर आठवड्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. तुमच्या घरामध्ये सतत नेहमी मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यायचा. घर जास्तीत जास्त असं बंदिस्त ठेवायचं नाही आहे. तसंच दिवे लागणीच्या वेळी घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवायच्या आणि मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालिसा लावायची. घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, तसंच धूप लावायचा आणि रोज किमान एक माळी कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा. देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद कुंकू व्हायचं आणि स्वतःलाही लावून घ्यायचं. त्याचबरोबर भीमसेन कापूरसुद्धा जाळावा. देवाजवळ आपण जेव्हा दिवा लावतो ना, त्याच्यानंतर किमान 15 मिनटं घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्या. तसंच सगळ्यात शेवटी देवानं तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे. तसंच दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा लावायचा आणि धूप लावायचं. तुळशीला हळदी कुंकू लावून शुभंकरोती म्हणायची आणि आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची. मैत्रिणींनो, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याचा फरक मात्र तुम्हाला नक्कीच दिसून येतो बघा. घरामध्ये कुठेही कचरा ठेवायचा नाही, धूळ राहू द्यायची नाही. तसंच खरकटं अन्न कधीही ठेवायचं नाही आहे. रात्रीच्या वेळी खरकटी भांडी जी असतील तर ती स्वच्छ करून ठेवायची, ती तशीच ठेवायची नाही आहेत आपल्या घरामध्ये. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते, म्हणून आपण घर नेहमी स्वच्छ ठेवायचं. तसंच घराच्या सभोवताली मन प्रसन्न करणारी फुलं झाडं लावायची. त्या आणि मुख्य प्रवेशद्वारापाशी आपल्या एक तुळशीचं छोटंसं रोप तुम्ही नक्की लावा. तसंच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवायचा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कारण कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. आता हा कसा बांधायचा किंवा कोणते मंत्र म्हणायचे या संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो कधी बांधायचा, कसा बांधायचा या संदर्भात सर्व माहिती तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. तसंच त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवायचं नाही. शक्य असल्यास थोडंसं त्यांना अल्पोहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला जर शक्य असेल तर जेवढी तुम्हाला शक्य आहे तेवढी तुम्ही मदतसुद्धा त्यांना करावी. पण जर मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगायचं आणि त्यांना निरोप द्यायचा. नाराज करून कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर आपण आपल्या घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीला बाहेर पाठवायचं नाही. घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करायची. म्हणजे काय करायचं तर रात्री काही आपलं अन्न उरलं असेल तर आपण काय करायचं, म्हणजे उदाहरणार्थ भात चपाती वगैरे असं आपलं उरतं तर तेव्हा आपण काय करायचं, आपल्या टेरेसवरती किंवा बाल्कनीमध्ये किंवा बाहेर आपल्या अंगणामध्ये ते अन्न थोडंसं ते प्राण्यांना खाऊ घालायचं. दर महिन्याला पगार झाला ना तेव्हा एखादी छोटीशी रक्कम आपल्याला पगारामधली आपण बाजूला ठेवायची.
देवासमोर ठेवायची, हळदी कुंकू व्हायचं आणि त्यातील 100 रुपये देवाजवळच्या एका डब्यामध्ये आपण जमा करायचे. आता हे 6 महिन्यापर्यंत आपण जमा करायचे आणि 6 महिने झाले की मग त्या पैशाचं आपण गोरगरिबांना अन्नदान करायचं. दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना काय करायचं बघा, तर घरी आणताना आपण घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असं काहीतरी जरूर द्यावं. म्हणजे उदाहरणार्थ मिठाई, असे मिठाई किंवा एखादा स्वीटमधला पदार्थ तुम्ही घरातील सर्व सदस्यांसाठी आनंदी राहतील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. सर्व सदस्यांसाठी एखादा मिठाईचा पदार्थ तुम्हाला घेऊन यायचा आहे. आता आपलं घर हे नेहमी धान्याने भरलेलं असावं. तसंच घरामध्ये लागणाऱ्या वस्तू म्हणजेच किराणा, धान्य हे किमान 7 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं किंवा 1 महिन्याचं भरून ठेवायचं. काही लोकांना सवय असते बघा, आज आणायचं, आज बनवायचं आणि आजच खायचं. असं न करता तुम्ही 7 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं किंवा 1 महिन्याचं तरी सामान घरामध्ये भरून ठेवायचं. तसंच घरामध्ये तुटलेलं फर्निचर, चपला, बंद पडलेले घड्याळ, भंग पावलेल्या मूर्ती, रद्दी सामान अशा प्रकारच्या गोष्टी आपण घरामध्ये ठेवायच्या नाहीत. यामुळं आपल्या घरात नकारात्मक शक्तीमध्ये वाढ होतो आणि सतत भांडण, तंटा, वादविवाद निर्माण होतात. आणि आपल्या घराचं प्रवेशद्वार हे नेहमी मोकळं आणि स्वच्छ ठेवायचं. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात नेहमी आगमन करत असते. घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवायची नाही. अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले ना आपल्या घरी, तर आपली तारांबळ उडू नये असं घर आपण स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं. आता घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारं ठिकाण ते म्हणजे कोणतं आहे, ते शौचालय, बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक. रोज आंघोळीच्या आधी काय करायचं, आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत, बेसिन, किचन, शौचालय, या सर्व स्वच्छ करून घ्यायच्या. घरातील स्वच्छतागृहासाठी आपण वेगळी चप्पल ठेवायची आणि दरवेळी आपण स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन मगच बाहेर यायचं. तसंच बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं आहे की स्वच्छतागृहाचं दरवाजा ओपन ठेवलेला दिसतो. असं न करता तो दरवाजा कटाक्षाने तुम्ही लावून घ्यायचा. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते बघा. घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणानं वाद झाले असतील, तरी घरात कोणालाही जाणून बुजून तुम्ही त्रास देऊ नका. तसंच उपाशीसुद्धा ठेवू नका. असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी आपण टाळले पाहिजेत. शांतपणे आपली जबाबदारी आपण पाडत राहायला हवी. काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो, त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जितके तुम्ही तुमच्या घरामध्ये होणारे वाद टाळू शकाल तितके तुम्ही वाद टाळा. यामुळं घरामध्ये सुख, शांती आणि समाधान लाभतं. तसंच घरामध्ये सगळे सणवार प्रथेप्रमाणे साजरे करा. कुलधर्म, कुलाचार करत राहा. आपल्या कुलस्वामीची नेहमी दररोज किमान 1 माळ तरी नामस्मरण जप करायला हवा. तर अशा या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मैत्रिणींनो, खरंच आपल्या घरामधलं वातावरण बघा तुम्ही किती बदलते. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा अशी अपेक्षा करते आणि आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. आयुष्य सुंदर आहे, आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहतो आणि आनंदी राहा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.